नमस्कार, सुस्वागतम मित्रांनो. तर आज माझा हा दुसरा व्हिडिओ आहे डेली व्हिडिओजच्या प्लेलिस्टचा. तर मी आज विप्रोमध्ये आलेलो आहे, विप्रोच्या ऑफिसमध्ये. आणि मी विप्रोच्या ऑफिसमध्ये फक्त सेकंड टाईम आले जेव्हापासून जॉईन केलं. एकदा तर आलो होतो पहिल्या दिवशी जेव्हा मला आय डी कार्ड घ्यायचं होतं तेव्हा, आणि आज डायरेक्ट आलो आहे शेवटच्या दिवशी नाही, पण शेवटच्या दिवसाला अजून 4-5 दिवस बाकी आहे. तर मग आय डी कार्ड, लॅपटॉप वगैरे सबमिट करण्यासाठी. तर मग मी आलो, लॅपटॉप वगैरे जस्ट आता सबमिट केला, कॅम्पसमध्ये वगैरे बघितलं. एवढी मोठी बिल्डिंग होती, चला गेलं कळानंच नाही कुठे जायचं कुठे नाही. कारण मी येत नाही, फक्त जॉईनिंग केल्याच्या नंतर सेकंड टाईमच आलो होतो आज. तर विप्रोमध्ये झाली मला म्हणजे 2 वर्ष, 2 वर्षापेक्षा झाले मला, जवळपास 26-27 महिने झाले असतील. तर जॉईन केलं होतं मी आणि खूप साऱ्या गोष्टी शिकलो. खूप सारे मित्र भेटलेत मला इथे चांगले चांगले, आणि अनुभव आले बरेचसे, की कसं करायचं, काय करायच्या गोष्टी. आणि बरेचसे अप्स आले, डाऊन्स आले, अप्स डाऊन्स दोन्ही पण बघितले. पण शेवटी विप्रोची जर्नी संपली. ते म्हणतात ना, आपल्याला कुठंतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावंच लागतं. तर तसं हे इथून मला विप्रोमधून निघावं लागतं आहे कुठेतरी पोहोचण्यासाठी. म्हणजे मी आता पोहोचणार आहे कुठं पोहोचेल त्याचा पण व्हिडिओ मी बनवेलच लवकर. तर असे बरेच अनुभव आलेत मला विप्रोमध्ये. चांगला 2 वर्षापेक्षा अनुभव मी घालवला. आणि शेवटी कसंही असलं, आपण जॉबवरती असलो तर कसं असतं, थोडीशी अटॅचमेंट, थोडीशी सवय आपल्याला होऊन जाते. पण काही नाही, होऊन जातात गोष्टी. आपल्याला पुढे जायचं असेल तर काही आपल्या आवडणाऱ्या गोष्टी मागं सोडूनच जावं लागतात. तर तसं मग माझं आता लवकरच पुढच्या हप्त्यामध्ये लास्ट वर्किंग डे येईन. त्याच्यानंतर काही दिवस मग मी घरीच आराम करेल आणि मग करेल नवीन कंपनी जॉईन. कसं असतं, बऱ्याच वेळेस आपण एकाच ठिकाणी जास्त वर्ष थांबलो ना, तर एक कम्फर्ट झोन येऊन जात असतो. तसं मला वाटतं थोडासा मलाही इथे कम्फर्ट झोन आला होता विप्रोमध्ये. पण कसं आहे, मग नंतर मलाही एक अपॉर्च्युनिटी आली चालून. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, आपण टाकून देऊ पेपर. मग मी टाकलं, माझं रेजिग्नेशन वगैरे टाकलं. आणि शेवटी मग पूर्ण 3 महिन्याचा नोटीस पिरियड मी सर्व केला. MNCमध्ये म्हटलं की 3 महिन्याचा नोटीस पिरियड हा कंपल्सरी असतो. खूप रेअर केसमध्ये असं होतं की तुम्हाला लवकर रिलीज वगैरे मिळून जातं. मग शेवटी केला 3 महिन्याचा नोटीस पिरियड सर्व केला मी. पुढच्या हप्त्यामध्ये लास्ट वर्किंग डे राहील माझा, तो संपला की मग टाटा बाय बाय टू विप्रो. शेवटी तर आज आलो मी. आणि हे जे ऑफिस होतं माझं विप्रोचं, हे इथं एरोलीला होतं, माइंड स्पेसमध्ये. खूप मोठं ऑफिस आहे, खूप मोठ्या सगळ्या कंपन्या आहेत तिथे. तर आलो. तर बघू आता लाईफ मला कुठे घेऊन जाते. एका जागेतून जर मी आता निघणार आहे लवकरच, म्हणजे असं आपल्या आयुष्यामध्ये चेंज होतच राहतात. कुठून आपण निघत असतो, कुठेतरी जात असतो. तर बघू आता काय होतं फ्युचरमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.